नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. लवकरच गुढीपाडवा जवळ येतोय, म्हणजेच आपलं मराठी नवीन वर्ष सुरू होत आहे. त्यामुळे सर्वात आधी तुम्हाला येणाऱ्या मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आपल्या हिंदू नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे गुढीपाडवा आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये गुढीपाडव्याला विशेष महत्त्व आहे. नववर्षाचं स्वागत म्हणून या दिवशी गुढी उभारली जाते. तर या दिवशी गुढी उभारण्याचे महत्त्व सर्वश्रेष्ठ आहे, कारण या गुढीला ब्रह्मध्वज असंही म्हणतात. तर या दिवशी आपण आपल्या घरावर ब्रह्मध्वज म्हणजेच गुढी उभारतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुढीपाडवा 2026 यावर्षी कधी आहे, गुढी कशी उभारायची, यावर्षी गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे, कोणत्या वेळेमध्ये आपल्याला गुढी उभारायची आहे, गुढीची पूजा कशी करायची, गुढीपाडव्याचे वैशिष्ट्य काय, महत्त्व काय आहे, गुढी कधी उतरायची, गुढीपाडव्याची सुरुवात कशी झाली, अशी गुढीपाडव्याबद्दल संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि नवीन असाल चॅनल होते तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेला गुढीपाडवा साजरा केला जातो. तर यावर्षी गुरुवार दिनांक 19 मार्च 2026 रोजी गुढीपाडवा हा सण साजरा केला जाणार आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार हा दिवस चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेला येतो, ज्याला नवसंवत्सर म्हणूनही ओळखलं जातं. तसेच हा दिवस वसंत ऋतूची सुरुवात देखील मानला जातो आणि कापणीचा सण म्हणूनही ओळखतात. असं म्हटलं जाते की गुढीपाडव्याच्या दिवशीच ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली आणि कालगणनेची सुरुवात पण या पाडव्यापासूनच झालेली आहे. म्हणूनच गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तापैकी पहिला सर्वश्रेष्ठ मुहूर्त म्हणून मानला जातो. तर यावर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी ही 18 मार्चला रात्री 9:37 सुरू होत आहे आणि 19 मार्चला रात्री 11:43 समाप्ती होते. त्यामुळे उदयतिथीनुसार गुढीपाडवा हा गुरुवारी 19 मार्चला साजरा केला जाणार आहे. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे. वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या 3.5 मुहूर्तापैकी हा एक पूर्ण मुहूर्त आहे. त्यामुळे हा संपूर्ण दिवस अतिशय शुभ मानला जातो, कारण 3.5 मुहूर्तापैकी एक पूर्ण मुहूर्त म्हणून गुढीपाडव्याची एक ओळख आहे. त्यामुळे या दिवशी तुम्ही कोणतीही वस्तू खरेदी करू शकता, वास्तू खरेदी करू शकता, नवीन व्यवसायाला सुरुवात करू शकता, नवीन उपक्रमांचा प्रारंभ, सोने खरेदी, घर खरेदी, वाहन खरेदी किंवा कोणत्याही मौल्यवान गोष्टीची खरेदी करू शकतात. म्हणजे या दिवशी तुम्ही मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करू शकता. त्यासाठी या दिवशी कोणताही मुहूर्त पाहण्याची गरज नाही. हा दिवस एक 3.5 मुहूर्तापैकी एक आहे. त्यामुळे कोणत्याही कामाची आपण या दिवशी सुरुवात जरी केली तरी आपल्याला त्यामध्ये हमखास यश प्राप्त होत असतं. तर या दिवशी मांगल्याचे प्रतीक म्हणून गुढी उभारण्याची एक परंपरा आहे. त्यामुळे सर्व मराठी लोक या दिवशी दाराबाहेर गुढी उभारून गुढीची पूजा करतात, कारण की गुढी हे सुख समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. घरासमोर गुढी उभारणे हे आशा, आनंद, वैभव, विजयाचा उत्सव आणि सुख समृद्धीचे प्रतीक आहे. तर गुढीपाडव्याचा शब्दशः अर्थ म्हणजेच गुढी म्हणजे ध्वज आणि पाडव्याला प्रतिपदा तिथी म्हणतात. तर गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर ब्रह्ममुहूर्तावर उठायचं, घराची सगळी साफसफाई करायची, स्वच्छता करून घ्यावी, स्वच्छ स्नान करून नवीन कपडे परिधान करायचे आहेत. तर या दिवशी शक्य झालं तर संपूर्ण घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं. या दिवशी अभ्यंग स्नान केलं जातं, त्यामुळे तुम्ही अंगाला उठणं आणि सुगंधित तेल लावून स्नान करू शकता. त्यानंतर दारासमोर गुढी उभारायची आहे. आपल्या घराच्या बाहेर उजव्या हाताला उंचावती आपल्याला गुढी उभा राहायची असते. दारासमोर गुढीच्या भोवती छान अशी रांगोळी काढायची. मेन आपला जो दरवाजाचा उंबरटा आहे त्याला हळदी लेपन करायचं आहे. देवपूजा करून घ्यावी. देवांना छान फुलांनी सजवायचं. या दिवशी गणपती, शिवपार्वती, सूर्यदेव आणि नवग्रहांनी पण पूजा केली जाते. गुढीची पण या दिवशी विधिवत अशी पूजा करायची. या दिवशी पंचांगाचे देखील पूजन केले जाते. गुढीची संपूर्ण पूजा झाल्यानंतर गुढीसमोर नारळ वाढवायचा. गुढी उभारण्यासाठी शक्यतो बांबूची काठी घ्या, कारण बांबू हा वंशवृद्धीचे प्रतीक मानलं जातं आणि गुढी उभारल्यामुळे आपल्या वंशाची वृद्धी होत असते. असं म्हणतात, आपल्या कार्याची उन्नती आणि भरभराट होण्याचे कार्य घडत असतं. म्हणून या वंशवृक्षाला रेशमी वस्त्र नेसवायचं. बांबूच्या वरच्या टोकाला कलश उलटा ठेवून फुलांचा हार घालायचा. लिंबाची पानं डहाळा घालायचा. पंचोपचार पूजन करून या दिवशी पूजेसाठी नैवेद्य पण विशेष सांगितला आहे. साखरेचा गाठीहार गुढीला अर्पण करायचा असतो. त्याचबरोबर भिजवलेली हरभऱ्याची डाळ आणि गूळ आणि कडुलिंबाची छोटी पांढरी फुले
हे मिक्स करून याचा आपण नैवेद्य गुढीला दाखवला जातो. किंवा बऱ्याच ठिकाणी चिंचेमध्ये भिजवलेली कडुलिंबाची फुले असतात, ती घ्यायची, त्यामध्ये गूळ आणि हिंग टाकायचं, याचा पण गुढीला नैवेद्य दाखवून घरातील सर्वांना प्रसाद म्हणून द्यावा. आणि गुढी ही दिवसभर ठेवून सायंकाळी गुढी सन्मानाने खाली उतरवायची. साधारणतः सूर्यास्ताच्या वेळी आपण गुढी खाली उतरवायची असते. तर अशा प्रकारे अगदी आनंदाने आपल्याला गुढीचं पूजन करायचं आहे. तर या गुढीच्या पूजनाने आपल्या आयुष्यातील ज्या काही अडचणी आहेत त्या दूर व्हाव्यात आणि आपल्याला सौख्य आणि आनंद प्राप्त व्हावा अशी प्रार्थना करायची. तर या दिवशी खास करून अनेक लोक पुरणपोळी बनवतात, श्रीखंड पुरीचा बेत करतात. हा सुद्धा नैवेद्य या दिवशी देवाला दाखवला जातो. तर गुढीला दाखवला जातो. त्याचबरोबर शेवयाचा गोड भातही अनेक ठिकाणी बनवला जातो. तर शेवयाचा भाताचा देखील तुम्ही नैवेद्य दाखवू शकता. यावर्षी गुढी उभारण्याचा एक शुभ मुहूर्त आहे. तो कोणता आहे तर यावर्षी गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त गुरुवारी 19 मार्च 2026 रोजी सकाळी 6:54 आपण सर्वजण गुढी उभारू शकतो. म्हणजे साधारणतः 19 तारखेला सकाळी 7 नंतर तुम्ही गुढी उभारू शकता. पण शक्य होईल तितक्या सकाळी लवकर गुढी उभा करावी. म्हणजे 7 ते 8, 8:30 या दरम्यान आपण गुढी उभारायची आहे. सकाळी 7 नंतरच गुढी उभा करायची आहे, पण जमेल तेवढ्या लवकर उभी करावी. त्याबरोबरच तुम्हाला या दिवशी काही मौल्यवान वस्तू खरेदी करायची असेल, मग अशी मी सांगितलं, घर, वाहन, सोने चांदी किंवा कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करायची असेल तर या दिवशी दिवसभर शुभ मुहूर्त आहे. दिवसभरामध्ये तुम्ही या गोष्टी खरेदी करू शकता किंवा चांगली कामे करू शकता. पण त्यातल्या त्यात तुम्हाला अगदीच शुभ मुहूर्त पाहायचा असेल तर 19 मार्च रोजी दुपारी 2:30 वाजल्यापासून ते 3:30 वाजेपर्यंत अतिशय चांगला शुभ मुहूर्त आहे. तर या मुहूर्तावर पण तुम्ही खरेदी करू शकता. या गुढीपाडव्याच्या दिवशी वडीलधाऱ्यांकडनं वर्षभरासाठी शुभेच्छा आणि आशीर्वाद घेतले जातात. तर या दिवशी मोठ्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी लोक एकमेकांच्या घरी जातात. मिठाई देऊन आनंद व्यक्त करतात. दारी उभारलेली गुढी हे शुभाचे प्रतीक आहे. गुढी उभारल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये घरात सुख समृद्धी येते आणि या दिवशी सर्व वाईट गोष्टींचा नाश होत असतो. तर या दिवशी आपल्या दाराला आंब्याच्या पानांचे तोरण लावले जाते, झेंडूच्या फुलांचे तोरण लावले जाते. याच दिवसापासून चैत्र नवरात्र देखील सुरू होते. त्यामुळे हा दिवस अतिशय शुभ आहे. त्यामुळे या दिवशी प्रत्येकाने आपापल्या दारासमोर गुढी उभारावी. तशीच अशा प्रकारे येणाऱ्या नववर्षाचे स्वागत करण्यासाठी हा सण प्रामुख्याने ठिकठिकाणी साजरा केला जातो. तर आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि एक लाईक करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचा मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.